दशक तिसरा समास आठवा आदिदैविक ताप. श्री गुरुभ्यो नमः. आम्ही प्रथम आध्यात्मिक ताप, त्यानंतर आदिभौतिक ताप यावर विवरण केले. आता आदिदैविक तापावर निरूपण करीत आहोत. जागरूक होऊन ऐका. श्लोक. शुभाशुभ कर्मणा देहांते यमयातना स्वर्ग नरकादी भोक्तव्यमिदं चैवाधिदैविकम. मनुजाला पाप पुण्य कर्मामुळे स्वर्ग नरक भोगायलाच लागतो. तद्वत यमयातना ही भोगाव्या लागतात. हाच आदिदैविक ताप होय. लोक अविचाराने माजोरीपणाने करीत असलेले अनेक दोष पाप यामुळे त्यांना दुःखमय यमयातना भोगणे भाग पडते. मानव शरीर सामर्थ्य, संपत्ती सामर्थ्य आणि मानसबळ, राज्यबळ इत्यादी अनेक बळावर पाप कृत्य करतो. नीतिहीन होऊन जे करू नये तेच करतो. त्यामुळे यमयातना भोगताना त्याची मोठी दारुण स्थिती होते. मनुष्य डोळे मिटून स्वार्थापोटी विविध अशा दुष्ट बुद्धीमुळेही दुसऱ्यांची जमीन, धन, स्त्री आदी वस्तूंचे अपहरण करतो. एवढेच नव्हे तर प्राणी वध, संपूर्ण कुटुंबाचा नाश इत्यादी अयोग्य कामही करतो. अशा लोकांसाठीच यमयातना आहेत. गावचे लोक नीती सोडून वागू लागले तर गावचा प्रमुख त्यांना शिक्षा देतो. गाव प्रमुखाने अपराध केला तर त्याला प्रदेशाधिकारी शिक्षा देतो. आता प्रदेशाधिकारींनी अपराध केला तर त्याला राजा शिक्षा देतो. राजालाही शिक्षा देणारा देव आहे. राजा नीती न्याय सोडून वागू लागला तर त्याच्यासाठी यमयातना आहेत. राजा अनीतीने आपला स्वार्थ साधत पापिष्ट बनला तर राजाला मृत्यूनंतर नरक सिद्धच आहे. सारांश. राजा नीती न्याय सोडून वागू लागला तर यम त्याला दंड देतो. एवढेच नव्हे तर यम अनितीने वागू लागला तर त्याला शिक्षा देण्यासाठी देव धावून येतात. देवानी असे एकमेकांना काम नेमून देऊन मर्यादा घातली आहे. म्हणून सर्वांनी नीतीने वागायला हवे. नीती न्याय सोडून वागले तर यमयातना भोगणे चुकणार नाही. देवाने यमाची नेमणूक केली आहे. म्हणूनच तिसऱ्या तापाच्या कठीण यमयातनेला आदिदैविक ताप असे नाव आहे. शास्त्रामध्ये यम देत असलेली शिक्षा आणि यमयातनेचे अनेक प्रकार सांगितले आहेत. म्हणून आदिदैविक दुःखा भोगांपासून कदापि सुटका नाही. शरीराद्वारे घडणाऱ्या अनेक प्रकारच्या पापाप्रमाणे अनेक यमयातनांचे शास्त्रांमध्ये विस्ताराने वर्णन केले आहे. मानव मृत्यूनंतर ऊर्ध्व लोकाला जातो ना, तेथे पाप पुण्याचा देह असून त्यात मानवाचा लिंग देह त्या स्थूल शरीरात घालून पाप पुण्याचे फळ भोगायला लावतात. माणसाने पुण्य केले असेल तर अनेक सुख भोग मिळतात. पाप केले असेल तर भयंकर दुःख प्राप्त होतात. हे सर्व शास्त्रांमध्ये सांगितले आहे. त्यावर अविश्वास करणे शक्य नाही. तात्पर्य. वेदाज्ञेप्रमाणे जो वागत नाहीत आणि जे भगवत भक्ती करीत नाहीत त्यांना यमशिक्षा होते. हाच आदिदैविक ताप होय. अक्षोभ नावाच्या या नरकामध्ये कृमी कीटक सदैव पापी लोकांना चावत असतात. त्यांचे हात पाय बांधलेले असतात. कुंभी पाक नरकात आत अतिशय मोकळी जागा असते, पण त्यांचे तोंड अत्यंत लहान घागरीच्या तोंडाच्या आकाराचे असते. या कुंडात
मौलाच्या अत्यंत घाण व दुर्गंधामध्ये पापी लोकांना घालून उकळत असतात. नरकाच्या दुसऱ्या जागेत अग्नीसारख्या तापलेल्या सळीने चटके देतात. तापलेल्या खांबाला मिठी मारायला लावतात आणि चिमट्याने टोचतात. यमशासनाचे मार अनेक प्रकारचे असून यमयातना देणाऱ्या साधन सामुग्रीही असंख्य आहेत. त्या पापी माणसासाठीच असतात. यमयातना या लोकात मिळणाऱ्या मारापेक्षाही घोर असतात. यमभट मारू लागले तर थांबतच नाहीत. 4 यमदूत पापी माणसांना 4 दिशेला ओढत असतात. लाथा मारत खाली पाडत असतात. जोराने मारत ओढत नेतात. मार खाते वेळी ना बसणे, ना उठणे, ना रडणे, ना पडणे, दुःखावर दुःख भोगणे एवढे एकच ठरलेले असते. तो रडतो, वैतागतो. यातून काहीतरी कोणीतरी सोडवेल म्हणून आतुरतेने वाट पाहतो. भयभीतीने गोळा बनतो. दुःख भोगून भोगून त्याचा हाडांचा सांगाडा बनतो. सारांश: पापी लोकांना यमदूतांकडून मारणे, आधी शिक्षा मिळणे आणि दुःख सागरात वैतागणे हाच आदी दैविक ताप होय. मागील समासात सांगितलेल्या क्रूर राजदंड पेक्षाही यमदंड अधिक भयंकर असतो. तेथील क्लेश प्रचंड भयंकर तीक्ष्ण असतात. आध्यात्मिक आदी भौतिक तापापेक्षा ही आदी दैविक ताप अत्यंत भयानक आहे. त्याची कल्पना यावी म्हणून थोडक्यात सांगितले आहे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे तृतीय दशके आदि दैविक ताप निरूपणम नाम 8मः समासः.